सांगवी बुद्रुक शेत शिवारात एका शेताच्या विहिरीत पाय घसरून विहिरीत पडल्याने 70 वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू झाला आहे। हा प्रकार 13 फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता निदर्शनास आला। तातडीने त्यांना तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 14 फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। सांगवी बुद्रुक येथील रहिवासी लक्ष्मण पुंडलिक कोळी वय 70 वर्ष हे वृद्ध इसम शेतशिवारात गेले होते। दरम्यान शरद पाटील यांच्या शेतातील विहीर जवळ गेले असता त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले। हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी विहिरीजवळ धाव घेतली आणि तातडीने त्यांना विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले। यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चौहान करीत आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा। फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल।